कांदे चिरताना डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नसेल ना तर डोक्यावर कांद्याची साल ठेवावी. बघ, प्रयोग करून बघ जरा. आणि काय ग, ही पोळी आहे का सिलोनचा नकाशा आहे? मला नाही ग जमत. जमत नाहीये का लक्ष लागत नाहीये? लक्ष कसं लागेल? मैत्रिणींना भेटायला बंदी केली आहे ना तुम्ही. उद्या लग्न झाल्यावर मैत्रिणी येणार स्वयंपाक करायला? काय कोण हवे? पत्ता चुकला होता. इथे कोणी झेंडे राहतात का हो? झेंडे 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 राहतात का? नाही, इथं कोणी झेंडे राहत नाहीत. झेंडे राहत नाहीत का इथं? मला वाटलं की झेंडे इथंच राहतात काय म्हणून. बघा बघा, आतमध्ये राहिले असते एखाद्या वेळेस चुकून. झेंडे झेंडे. अहो काय झेंडे झेंडे करताय? आज 15 ऑगस्ट आहे का? नाही, काय माहितीये, पत्ता हाच दिला होता ना, झेंड्यांनी. अहो पत्ता कुठलाही दिला असला तरी दारावरची पाटी पाहिलीत ना? हो, पण काय, पण दारावर कुणाच्या नावाची पाटी असते ना, पण पत्ता हाच दिला होता ना. हे बघा, या पाटीवर जे नाव लिहिलंय त्याच नावाची माणसं इथे राहतात. मंगलकर. मंगलकर. मंगलकर राहतात काय इथं? मला वाटलं की झेंडे राहतात. नाही नाही, ठीक आहे. थोडी सुधारणा आहे. पोळीचा आकार वाढलाय पण गोलपणा नाहीये. जरा दक्षिणेकडे चाललाय काय नकाशा? आपण याला ऑस्ट्रेलिया म्हणूयात का? झेंडे हवे? सापडले, आता सापडले ना. तेच सांगायला आलो मी तुम्हाला की झेंडे सापडले. पण तुमची फार मदत झाली मला झेंडे सापडायला. झेंडे व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. चल बाजूला, मी लटते पोळ्या उरलेल्या. हो, नाही तर पोळ्याऐवजी जगातल्या सगळ्या देशांचे नकाशे खावे लागतील आम्हाला. आणि दात कोराला काडीऐवजी झेंडे वापरायला लागतील. असावरी, बाहेर कोण आलंय बघ. कुठे होतीस ग तू? आई, आई काय भेटली का नाही तुम्हाला? अरे मी काय कोण आहे गा? कोणी नाही, कोणा तरी. झेंडे हवेत, पण झेंडे सापडले ना? सापडले ना, मगाशी सापडले. त्यांनीच मला तर इथं पाठवलं. तुमचे आभार माने ना की ते मला सापडले म्हणून. समोर राहतात ना, म्हणजे सन्मान हॉटेलच्या समोर. सन्मान हॉटेलच्या समोर राहतात. काय गंमत झाली आहे, सन्मान हॉटेलला 2 दरवाजे आहेत. एका दरवाजा समोर तुमची बिल्डिंग येते आणि एका दरवाजा समोर त्यांची बिल्डिंग येते. म्हणून हा सगळा गोळ झालेला आहे. पण सॉरी हा, पुन्हा एकदा सन्मान व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आई ग, आसावरी, काय ग? जा खाली वाण्याकडून हळद घेऊन ये. त्या टीव्हीवरचे पैसे घे. मला नाही माहित हळद कुठे मिळते. अगं इतका भटकता, त्या सन्मान हॉटेलच्या शेजारचं वाण्याचं दुकान ठाऊक नाही तुला? जा पटकन जा आणि चटकन घेऊन ये. विजय, वाट लावून टाकणारच तू माझी. चांगलाय. म्हणजे स्वतः मला वाट बघायला लावा आणि वरती म्हणा वाट लावून टाकणार तू माझी. आज घरी कशाला आला होतास? कशाला म्हणजे काय? तुला भेटायला आलो होतो. शेवटचे आपण कधी भेटतो माहितीये? कधी? कधी? 19 ऑक्टोबर. आज तारीख किती? 21 ऑक्टोबर. अरे मग 3च दिवस झाले. 3च दिवस झाले म्हणजे जास्ती नाही झाले. 3 दिवस किती झाले? 72 तास, 4320 मिनिट, 2,51,200 सेकंद. पुरे पुरे पुरे. मग का नाही भेटलीस तू मला इतके सेकंद? 1 सेकंद सुद्धा आई सोडत नाहीये मला. आई ग, त्यापेक्षा तुम्हाला कॉलेजमधून का नाही भेटत? चांगलं सांगतेस तू. मधल्या वेळेत मला कसा काय वेळ मिळणार? सलून मध्ये गिरायकाची केवढी गर्दी असते तुला माहितीये काय? मी कुठे गेलो आणि मालकाला कळलं तर गिरायक जाऊ दे बाजूला, माझीच बिन पाण्याने करेल तो. नशीब आज हळद संपली म्हणून त्या निमित्ताने तरी मला बाहेर पडता आलं. नाही, आता हळद संपली ती ठीक आहे का, पण लग्नात कमी पडू देऊ नको म्हणजे झालं. पुरे पुरे. चल मी निघते आता. सांग जरा. भेटले ना मी तुला आता. चल मला उशीर होतोय. लेट मी. माझा ऐक, तुला मी डेस्परेटली भेटायला बोलवलं त्याचं एक वेगळंच कारण आहे. तुझा भाऊ अजिंक्य वाईट संगतीला लागलाय. म्हणजे? आमच्या दुकानासमोर एक हेरोईन, गर्द वगैरे विकण्याचा अड्डा आहे. त्याचा विकी नावाचा एक मालक आहे आणि या विकी बरोबर अजिंक्य नेहमी दिसतो. म्हणजे अजू सुद्धा त्यात तो कितपत गुंतलाय काय मला माहित नाही, पण सावधगिरी म्हणून मी तुला सांगायला आलो. अजूला जरा गप्पा, हा, त्या विकी पासून जरा लांब राहायला सांगा. ठीक आहे, सांगेन. चल मी आता निघते. निघते निघते काय मगापासून चाललंय? आता काय? आता ते हे चल आचरट. आचरटपणा काय त्यात? गेले 3 दिवस मला चहा सुद्धा गोड लागतो माहितीये. म्हणजे? पहिल्यांदा गोड लागण्याचा प्रश्नच नव्हता.
आता चहा गोड लागतोय ना, हा. मग त्यानेच तोंड गोड करत जा. असं नाही, असं नाही, असं नाही, असं नाही, अरे. असं नाही, असं नाही, असं नाही. क्या लाऊं साहब? एक पप्पी लाव. क्या? पापडी पापडी गुळ पापडी क्या लावू? चल, 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 चल. त्यावेळेला येतो. हसते काय तू? मी निशा. ओळखलं ग मी तुला. ये ना, ये ग, ये ये, बैस. बोल. तुम्हाला भेटल्यानंतर मला जाणवलं की मी या दृष्टीने आयुष्याकडे कधी पाहिलंच नव्हतं. मी खोटं बोलत आले, लपवत आले स्वतःला स्वतःशीच. मला नव्याने सुरुवात करायची, माझा मार्ग बदलायचा आहे. मी मोलमजुरी करीन, लोकांची सेवा चाकरी करीन. पण तुमच्या सभ्य समाजात माझ्या फारशा कोणीशी ओळखी नाहीत. त्यांच्या शाळेत ती लोक मला दिवसा ओळख दाखवत नाहीत. जुनं आयुष्य जगायचं नाहीये, नवीन मार्ग सापडत नाहीये. काय केलं तुम्ही हे माझं? तुम्ही भेटल्यापासून मला धड जगता येत नाही, धड मरता येत नाही. काय करू मी? शांत काय हो, करू? शांत हो. तुझी इच्छा आहे ना, मग मार्ग नक्की सापडेल. हा हा मस्त मजेत आहे. तू कशी आहेस? गट केप इट अप. हा नाही काळजी करू नको ग माझी. हा 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 काय हा, हो नाही नाही सिगरेट वगैरे सगळं बंदच आहे. हा तुझी शपथ बंद आहे. हा, ठेवू का आता? हा बाय. आम्ही आत येऊ का? अरे या 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 बसा ना बसा. थोडा उशीर झाला बघा तुम्हाला. अहो आता वासंतीशीच बोलत होतो फोनवरून. हो का? हा कशी आहे ती? एकदम झकास. अहो पुण्याला गेले लेकीकडे शिरापुरी खाऊन लठ्ठ व्हायला. तुमचं कसं काय चाललंय? ठीक. गट या कोण? ही निशा. नमस्कार. नाईस मीटिंग यू. काय होतं हिला? नाही होत काही नाहीये, माझं जरा वेगळंच काम होतं. हो सी सांगा ना सांगा. हिला नोकरी हवी होती, तशी नर्स म्हणून मिळाली तरी चालेल. तुमच्या ओळखीनं कुठे? अहो कुठे कशाला, आमच्या इथेच ठेवून घेऊ की. काय एक्सपिरियन्स आहे? नाही, एक्सपिरियन्स नाही आणि ट्रेनिंग पण नाही. नो प्रॉब्लेम, दोन्ही देऊन टाकू. आणि बर का माझा सुद्धा स्वार्थ आहे त्याच्यात. स्वार्थ? स्वार्थ त्याचं काय अर्थिताई. अहो ट्रेन नर्सेस काय रगड मिळतात हो. अहो पण त्यांचे चेहरे बघून धड पेशंट आजारी पडतात आणि आजारी पेशंट थेट वर जातात. पण त्याच्या उलट एखादी सुंदर आणि चार्मिंग नर्स जर आजूबाजूला असेल ना, तर तिच्या आसपासच्या वावरानं सुद्धा पेशंट अर्धा बरा होतो. आणि हे सगळे गुण हिच्यात आहेत. बाकी राहिले ट्रेनिंग, ती जबाबदारी माझी. मेट्रन आत या जरा. बोला केव्हापासून सुरुवात करायची? आपण सांगा तेव्हा. येस सर. हा ही निशा. आजपासून हिला इकडे अपॉइंट केलंय. तुमच्या डिपार्टमेंट मध्ये ट्रेन करा तिला. राईट सर. हा या. थँक्स अ लॉट. अगं मोठी हो. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही आई होणार आहात. अहो तेवढे नाही ओरडलात तुम्ही. इतकं मुलं आहे तुमचं हे? पहिलंच. मग एवढं ओरडायला काय झालं? मला वाटलं 7-8 असेल. अहो खरंच का नाही होणार आहे? अहो हा रिपोर्ट वाचा म्हणजे समजेल तुम्हाला. पण हा माझाच आहे ना? हो तुमचाच आहे. माझं अजून लग्न व्हायचंय. पण हे कसं शक्य आहे? मी गोळ्या घेते. अहो कुठल्या गोळ्या? प्रिस्क्रिप्शन आहे का तुमच्या जवळ? नाही गोळ्या आहेत, त्याच दाखवते. म्हणजे ह्या गोळ्या तुम्ही पर्समध्ये घेऊन फिरत असता? फिरत नाही, आत्ताच विकत घेतल्या. अच्छा अच्छा. काय झालं? ह्या त्या गोळ्या नाहीत काही. मग ह्या गोळ्या आहेत ह्या. या म्हणजे? अहो म्हणजे मल्टीव्हिटॅमिनच्या हो. उत्कृष्ट ह शक्ती आणि जोम येण्यासाठी. व्हेरी गुड फॉर प्रेग्नन्सी ह. अरे देवा, आता हो. आता आता काय
या गोळ्या घ्यायच्या. हा अहो, या गोळ्या घेतल्याने तुमची प्रकृती तर सुधारणारच, पण पोटातल्या बाळाची प्रकृती सुद्धा सशक्त होणार. अरे अरे ब्रँड वेगळ्या काय? अगं पण नाव वेगळं तरी काम त्याचा. अगं या गोळ्याऐवजी बंदुकीच्या गोळ्या असतं ना तर अख्खा पिस्तूल रिकामं केला असतं मी. अगं काय झालं एवढं चिडायला? काय झालं? हे घे वाच, हे काय? तुझ्या पराक्रमाचं प्रमाणपत्र. क्या बात है, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. खड्ड्यात गेलं तुझं अभिनंदन. मला हे मूल नकोय. काय? मी अबॉर्शन करून घेणार आहे. अगं पण का? किती तर तीस काढणं सांगायची तुला. मीना माझा ऐक. मला काही ऐकायचं नाहीये. तू आताच्या आता जा डॉक्टरची अपॉइंटमेंट घे. मीना पुन्हा विचार कर. माझा विचार निश्चित आहे. मी अबॉर्शन करून घेणार. जशी तुझी मर्जी. आणि हे बघ, येताना मेथी वडे घेऊन ये खायला. आई मी ऐकलंय सगळं. तू फक्त मेथी वडे घेऊन ये. आणि हे बघ, चांगला तासा दीड तासांनी परत ये. जा. काय गं मीना, अशी तिन्ही संध्याची कपाळाला हात लावून काय बसलीयस? बरं नाही का? बरे की कपडे बदलते आणि स्वयंपाकाला लागते. छे छे, मी आणि आशू बघून घेतो स्वयंपाकाचं. तू आराम कर. अहो पण मला काहीच झालेलं नाहीये. अगं काहीच झालं नाही काय म्हणतेस? चेहरा बघ किती ओढल्यासारखा दिसतोय तुझा. काय होतंय मला सांगशील? जरा गरगरतंय एवढंच. माल्याचा रस देऊ का तुला? नको, जरा पडले की बरं वाटेल मला. ठीक आहे. बरं का मीना, आज मला एक गमतीशीर स्वप्न पडलं होतं. आणि माझ्या स्वप्नात कोणाला असेल सांग? कोण? अगं माझ्या स्वप्नात चक्क तुझी आई आली होती. आई? हो. आणि आम्ही खूप गप्पा मारल्या. पण तिच्या एका गोष्टीची मात्र मला खूप गंमत वाटली. कुठल्या? जाऊ दे ग, या दुपारच्या स्वप्नांना काही अर्थ नसतो. एक वेळ पहाटे पडलं असतं तर गोष्ट वेगळी, पण ही दुपारची स्वप्न म्हणजे निव्वळ मनाचे खेळ आहेत. जाऊ दे, तू पड आपली. अहो, आई काय म्हणाली सांगा ना. त्या म्हणाल्या, माझ्या लेकीला दिवस गेलेत, तुम्ही आजी होणार आहात. काय? हो ना. आता तू सांग, काही अर्थ आहे का याच्यात? त्या म्हणाल्या, बघाच तुम्ही, मीनाला नक्की दिवस गेलेत. आणखीन आणखीन काय म्हणाली आई? आणखीन म्हणजे सांगा ना. का ग, तुला काय एवढी उत्सुकता? अहो कारण कारण खरंच खरंच मला दिवस गेलेत. अगो बाई, म्हणजे त्यांचं म्हणणं खरं ठरलं तर? आणि हे जर म्हणणं खरं ठरलं तर मग त्यांनी बाकीचं जे सांगितलंय तेही खरं ठरेल. अहो बाकीचं काय सांगितलंय ना? सांगा ना. अहो सांगा ना, काय सांगितलंय ना?
काय हवंय? मी मी याला जन्म देणार. हो, मी या बाळाला जन्म देणार आहे. मी त्याची आई होणार आहे. मी आई होणार आहे. मी आई होणार आहे. राजू, अरे पेढे घे. कोण पास झालं? अरे पास नाही कोणी झालं, आमच्याकडे बाळ होणार आहे ना आता, त्याचे पेढे इथे. हो. हा भारतीबाई, तुम्ही त्याला नेहमी खायला काय आणून देता? का तुमची काही हरकत? हो आहे, तो आमचा भाचा आहे. त्याला फूस लावलेली आम्हाला नाही चालणार. हे बघा, मी त्याला फूस लावायला आलेली नाही, पेढे द्यायला आली. आणि तो तुमचा भाचा असला तरी मला मुलासारखा आहे. मला काही ऐकायचं नाहीये. या पुढे तुम्ही आमच्या घरात येत जाऊ नका. येत जाऊ नका? मला या घरात याची बंदी करणारे तुम्ही कोण? हे घर राजूच्या मालकीचं आहे. आणि नुसतं घरच नाही तर दुकान सुद्धा. यालाच म्हणतात फूस लावणं. तू जरा गप्प बैस. आरतीबाई, तुम्ही म्हणता ते खरंय. हे घर दुकान याच्याच मालकीचं आहे. पण हे सगळं सांभाळण्याची अक्कल आहे का याला? तुम्ही कधी त्याला संधी दिलीत? साधं विचारलं तरी? आत्ताच विचारतो तुमच्या देखत. काय रे, उद्यापासून बसशील का दुकानावर? हो, बसेल तो. त्याला त्याच्या धंद्याची माहिती मिळालीच पाहिजे. मी घेऊन येईन त्याला दुकानावर. राजू, उद्या सकाळी तयार राहा. काय रे राजू, खाऊ आणलायस? बाबा पण असंच करायचं. आसावरी, कुठे निघालीस? रूपाकडे जाऊन येते. जाऊ नकोस. का? अगं, तुला एक आनंदाची बातमी सांगायची. कोणती? मी तुझं लग्न ठरवलंय. काय? हो, म्हणूनच तर मी सांगते, संध्याकाळची वेळ आहे, यावेळेला घराबाहेर जाऊ नकोस. चल. नाही पण ऐकतेस का मी काय सांगते ते? चल, वर चल. काय चाललंय? काय नाही, मिशी सुकली होती, जरा ओली केली. काय बऱ्याच दिवसाने आलेलं दिसतं इकडे? हो. वाटलंच मला. हे काय केलं? ती मिशी आहे. कुठे गेली मिशी? मिशी मिशी मी 2 वर्ष वाढवतोय. चिकटवली तू पाहिजे तर ही बघा, अजून आहे याच्यावर. त्यापेक्षा कडे चांगली दिसेल तुम्हाला. मी खरं सांगतो, तुम्हाला फर्स्ट क्लास दिसेल. अरे फर्स्ट क्लास काय दिसेल? लक्ष कुठे असतं तुमच्या लोकांचं? ते काय झालं साहेब? हे बघा काय केलं? काय रे विजय, यांची एका बाजूची मिशी कशी राहिली? अरे माझी हरकत एका बाजूची मिशी काढल्याबद्दल आहे. काढल्याबद्दल आहे मिशी. मला काय काम करा, ही केस तुम्ही हातात घ्या जरा. सगळा घोळ झालाय. काय झालं आता? माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलंय. कोणाशी? कोणाशी ते माहित नाही, पण आता काहीतरी लवकर करायला हवं. तू आईला येऊन भेट. डायरेक्ट? हो. त्याविषयी तू आईला आधी थोडी कल्पना दिलीस तर बरं झालं असतं ना. कल्पना नको रे बाबा. आई समोर एक शब्द बोलायचं धाडस होत नाही कोणाचं. नाही, पण तू आधीच जर पीच तयार करून ठेवलं असतं तर मला बॉलिंग टाकायला बरं पडलं नसतं काय? नको नको, त्यापेक्षा तू डायरेक्टच येऊन भेट. ठीक आहे. आई घरात केव्हा असते? तशी ती घरातच असते, पण तू दुपारी येऊन भेट, कारण त्या ती एकटीच असेल. ठीक आहे, मी दुपारी बरोबर 2 वाजता येतो. ठीक आहे. नमस्कार. तुम्ही? हो, मी. या खेपेला मला झेंडे नको आहेत, कारण मी झेंडे, विजय झेंडे. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. या. बसा. हा, बसतो. बोला. हा.
डायरेक्ट विषयालाच हात घालतो. माझं आणि आशूचं एकमेकावर प्रेमाने आम्हाला दोघांना लग्न करायचंय. आशू, काय आई? यांना ओळखतेस? तुम्ही करता काय? मी सलून मध्ये नोकरी करतो. सलून मध्ये? आणि तुम्हाला आसावरीशी लग्न करायचंय? फक्त मलाच नाही, तिलाही माझ्याशी लग्न करायचंय. तुमच्या दोघातल्या सामाजिक आणि शैक्षणिक दर्जातलं अंतर कळतंय ना? प्रेम करताना दर्जा बघून करायचं असतं. प्रेम करताना बघितलं नाही तरी लग्न करताना बघावा लागतो. मुलींनी जरी दर्जाचा विचार केला नाही तरी आई बापाने तो करावाच लागतो. म्हणजे त्याचा अर्थ? माझी अनुमती नाही. का? कारण दिलं पाहिजे. अर्थात, कारण मी तुमच्याकडे अनुमती मागायला आलोय आणि मला जर ती नाही मिळेल तर त्याचं कारण मला कळायलाच हवं नाही का? त्याचं कारण इतकंच की मी आशूचं लग्न ठरवलंय. कुणाशी? कुणाशीही असेल. मग हे लग्न तुम्हाला मोडावं लागेल. का? कारण दोन. एक तर मला तिच्याबरोबर लग्न करायचंय आणि दुसरं म्हणजे माझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही पुरुषाबरोबर लग्न करून ती कधीही सुखी होणार नाही. का नाही? कारण स्त्री फक्त आयुष्यात एकदाच प्रेम करते आणि अशा वेळेस जर तिच्या मनाविरुद्ध दुसऱ्या पुरुषाबरोबर तिचं लग्न झालं तर तो एक व्यभिचार ठरतो आणि कोणीही व्यभिचारात कधीही सुखी होऊ शकत नाही. राहता कुठे? सध्या तरी सलून मध्ये राहतो. म्हणजे लग्नानंतर तुम्ही वेगळी जागा घेणार आहे मी लवकरच. ही नोकरी करून मिळणाऱ्या पगारात तुम्हाला झोपडपट्टीत तरी जागा मिळेल काय? खरंय तुमचं म्हणणं, पण ही नोकरी म्हणजे माझी केवळ साडेसाती आहे. मुळात माझ्या वडिलांची 2 सलून्स होती, पण माझ्या काकांनी ती हडप केली. ती एकदा परत मिळाली तर सगळी परिस्थिती बदलून जाईल. मिळाली तर? मिळाली तर म्हणजे मी मिळवणारच आहे. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे सध्या काही नसेल तरी एक गोष्ट मात्र निश्चित आहे आणि ती गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास जर असेल ना माणसाकडे तर तुम्हाला कल्पना नाही, माणूस काहीही करू शकतो. तिकडची दुनिया तिकडे करू शकतो आणि ते मी करून दाखवणार आहे. मुंबईतल्या एखाद्या पॉश एरियामध्ये माझा फ्लॅट असेल, लोणावळ्याला बंगला, बागबगीचा, माळी, खानसामा, 2-4 मोटर गाड्या. एखाद्या राजकुमारीला हेवा वाटेल अशा परिस्थितीत असेल माझी आशू. आणि तरीही मी अनुमती नाही दिली तर? मी अनुमती मागतोय ते केवळ कर्तव्य म्हणून, कडवटपणा नको म्हणून. आशू माझी पत्नी होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. असं? अर्थात, कारण आशू सज्ञान आहे आणि कायदा आमचं काहीही करू शकत नाही. मी भांडत नाहीये. हे बघा, कायद्यापर्यंत कशाला पोचायचं? मनाचा कायदा माना. आम्हाला अनुमती द्या. दिली. थँक्यू व्हेरी मच आई, थँक्यू व्हेरी मच. पण आता कुठलाही पण लावा, धनुष्य मोडून दाखवू की बाणाचा नेम धरून माशाचा डोळा फोडून दाखवू? त्यातलं काहीही करू नका. मग फक्त लवकरात लवकर लग्न करा. येस मॅम. बरोबर. आई, हं? बाबांना सांगितलं? कशाबद्दल? कशाबद्दल? काय? लग्नाबद्दल. मी का सांगाव? तू सांग. मला भीती वाटते ग. या भीतीचा विचार प्रेमात पडण्यापूर्वी करायला हवा होतास. आता एकदा प्रेमात पडलीस ना, मग जे समोर येईल त्याला तोंड दे. काय? अरे वा. बाबा, बाबा, अरे बोल ना. मी माझं लग्न ठरवलंय बाबा. काय? होय बाबा, मी माझं लग्न ठरवलंय. शरम नाही वाटत? निर्लज्जपणाने मला तोंडावर सांगतेस. यात कसला आला निर्लज्जपणा? मुलांनी एखादा निर्णय घेतला तर तो आई वडिलांना सांगायला नको? वाटलंच मला. यात नक्कीच तुझा हात असणार. पण कान उघडे ठेवून ऐक, हे लग्न मला मान्य नाही. हे बघा, उगाच विरोधासाठी विरोध करू नका. कारण सांगा. मला हे लग्न मान्य नाही, कारण एवढा मोठा निर्णय घेण्याची अक्कल हिला नाही. हे तुम्हाला कोणी सांगितलं? मी त्या मुलाला भेटलेली आहे. मुलगा चांगला हुशार आहे, धडाडीचा आहे.
अच्छा अच्छा अच्छा. हा. म्हणजे तुम्ही मायले की परस्पर हा निर्णय घेऊन मोकळे झालात तर मग माझी परवानगी विचारायचं नाटक कशाला? अहो नाटक कसलं आलं त्याच्यामध्ये? जशी तिने मला परवानगी विचारली तशी ती तुम्हाला विचारतीये. हे पहा, मला वाद घालायचा नाही. मी इतकं सांगतो, असावरीचा हा निर्णय मला मान्य नाही. बस. अहो आपल्याला विचारतीये ती, हे काही थोडं झालं का? उद्या आपल्याला न सांगता कुणाचाही हात धरून पळून गेली तर? त्यापेक्षा ती रीतसर विचारतीये तर मान्य करा ना. मला धाब्यावर बसवण्याचा तुम्ही निश्चयच केला असेल तर तुम्हाला हवं ते तुम्ही करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या लग्नासाठी मी एक छदामही देणार नाही. ठीक आहे, नका देऊ. माझ्या आजोबांच्या जमिनीचा जो तुकडा माझ्या वाट्याला आलाय तो विकेन आणि लग्न करीन आशूचं. वा वा वा, मी जिवंत नसल्याप्रमाणेच वाचताय तुम्ही. सगळे निर्णय तुमचे तुम्ही घेताय. हो हो, सगळे निर्णय मीच घेते. आणि का घेऊ नयेत? मला सांगा, आजपर्यंत घरातल्या कुठल्याही गोष्टीत तुम्ही कधी रस घेतलाय? मुलांना कुठल्या शाळेत टाकायचं, त्यांनी काय खायचं, काय प्यायचं, हे आजपर्यंत सगळं मी बघत आलीये. आजही मीच ठरवते. तुम्हाला मान्य असो वा नसो, आशू तिला हवे असलेल्या माणसाशीच लग्न करेल. कसं आहे राजू? खूप सिरियस आहे. मेंदूत रक्तस्राव झाला असावा. काय? हो, आणि पायालाही जखम आहे. कदाचित गँग्रीन झालं तर पाय कापावा लागेल. नको नको, असं नका हो बोलू. आम्ही प्रयत्न करतो आहोत, पण त्याला स्पेशल वॉर्ड मध्ये ठेवावं लागेल आणि कोणाला तरी त्याच्याबरोबर सतत राहावं लागेल. जे काय आवश्यक असेल तर सगळं करा डॉक्टर, पण राजू बरा व्हायला हवाय. आम्ही प्रयत्न करू. छान झालं ना आता समाधान. मारे राजूचा पुळका घेऊन त्याला फूस लावून दुकानात बसवलं. आम्ही काय त्याला लुबाडणार होतो? चांगलं घरात आरामात बसून खात होता. आता त्याचा पाय कापावा लागला तर काय करणार? पुन्हा घरातच बसणार ना? आता हे लुळं पागळं बांडगुळ घेऊन आम्ही पोसायचं. आणि ह्याला कारणीभूत कोण? तर तुम्ही. तुमच्यामुळे तो दुकानात गेला, तुमच्यामुळे ही वेळ आमच्यावर आली. राजू राजू, नको नको बोल नकोस, त्रास होईल तुला. गुड मॉर्निंग. कशी आहे तब्येत? निशा, अरे तुम्ही? निशा, काय म्हणणं आहे का डॉक्टरांचं? खूपच सुधारणा आहे. बहुतेक ऑपरेशन नाही करावं लागणार. बरं झालं बाई. पण धोका टळलेला असला तरी साधारण 1.5-2 महिने इथंच राहून विश्रांती घ्यावी लागेल. असू दे, खडखडीत बरा झाला म्हणजे मिळवलं. तुम्ही ओळखताय ना? हो, अगदी एवढासा असल्यापासून. अच्छा, माझं मुलगाच आहे म्हण ना. आणि बरं का राजू, ही जी तुझी काळजी घेणारी आहे ना, ती सुद्धा मला मुलीसारखीच आहे. निशा तिचं नाव. निघते मी आता. का? बसा ना थोडा वेळ. नाही ग, बरीच कामं पडलीत आणि तूच इथं आहेस म्हणल्यानंतर माझी काळजीच पडली. राजू, लवकर बरा हो आणि लवकर घरी. आई, दादा आणि वहिनी परत कधी येणार आहे? अगं, मीनाच्या बहिणीकडे राहायला गेलेत ना ते. 2-4 दिवस राहून मग येतो म्हणाले ते. अजूनही आला अजून? नाही ना, मलाही तीच काळजी वाटते ग. खरं तर इतका उशीर कधी करत नाही तो. अगं, तू जेवून का घेत नाहीस? हे आल्यावर जेवेन. आज उशिरा येईन म्हणाले होते मला. बर. अजू आला असेल. आई, काय ग? अजिंक्य मंगलकर तुमचा कोण? मी आई त्याची. तुम्हाला माझ्यावर पोलीस स्टेशनला यावं लागेल. म्हणजे? अंमली बतासाच्या लफड्यामध्ये त्याला पकडलाय.
मी जरा जाऊन येते. येस, मी आरती मंगलकर. बसा. गणपत, त्या पोराला घेऊन ये. चल रे, साहेबाला बोलावलंय. आज तुमचा मुलगा. हो. बाई, तुम्ही चांगल्या घरातला दिसताय, पण हा तुमचा मुलगा वाईट संगतीला लागलाय. काय गुन्हा झाला त्याचा? बाई, ज्या मुलांच्या मध्ये हा होता ती मुलं गर्द वगैरेचा धंदा करतात अशी आम्हाला इन्फॉर्मेशन आहे. एकंदर 4 मुलं होती, 3 पळाली, हा तेवढा सापडला. हा त्याच्या अंगावरती माल नाही सापडला, पण याच्याकडून इतर 3 नावं हवेत आम्हाला. याला माहिती आहेत ती? अर्थात. कोण आहेत 3 जण ते? अजू, मला त्या मुलांची नावं हवीत. मिसेस मंगलकर, ही असली मुलं आई वडिलांच्या प्रश्नांना उत्तर देत नसतात. त्यांना आमच्याच पद्धतीने बोलतं करता येतं. तुम्ही निघा आता, आम्ही उत्तर काढू. उत्तर इथे आहे. हे घ्या. चले, चल. हा त्या कंपूचा मूर्ख आहे. हा टाकर या दोघांना. दोघांना का? अजिंक्य त्याच्याशी काय संबंध नाहीये. कशावरून? माल सापडला त्याच्या अंगावर. त्यावेळी नसेल. या असेल नसेलच्या गोष्टी सोडा इन्स्पेक्टर साहेब. कायदा मला पण कळतो. तुम्हाला पाहिजे असला माणूस मिळाला ना, आता अजिंक्याला पकडायचा तुम्हाला काही अधिकार नाही. इन्स्पेक्टर साहेब, त्याला सोडून द्या. त्याचा काही दोष नाही. आमच्या बरोबर तो असायचा, पण आमच्या धंद्याशी त्याचा काही संबंध नाही. सरळ मुलगा आहे तो. तुम्हाला हवी असलेली नावं मी तुम्हाला देतो. त्याला सोडा. याला टाकरे, सोडून दे त्याला. आय एम सॉरी अजिंक्य, माझ्यामुळे तुला उगीचाच त्रास झाला. हे बघ, आत्ता सोडतोय तुला, पण पुन्हा या असल्या लोकांबरोबर दिसलास तर कायमचा बंद करीन. चल. लक्ष ठेवा जरा पोरावर. बघितलंच नाही का, उगीच चौकीस लोक निष्पाप माणसाला पकडतात आणि त्याला त्रास देतात. आता मला तर एवढा राग आला होता. हे बघा, माझा काही संबंध आहे का त्यांच्याशी? मी असं कधी करू तरी शकतो का? आता आता या लोकांना काय सांगणार मी? आता मी तरी किती वेळा सांगितलं, अहो माझा यांच्याशी काही संबंध नाही, तरी उगीच चौकीस पकडला का मला? आता मी काय करणार? कुणीही मध्ये पडायचं कारण नाही. आई 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 अगं म्हणजे काही नाही केलं आई. अगं अगं हे बघ, ऐक माझं ऐकून घे. आई आई माझं ऐकून आई आई माफ कर का त्याला. तो परत असं नाही वागणार. आई मला माफ कर. मी तुझी शपथ घेऊन सांगतो, मी पुन्हा असं नाही करणार. काय करशील तू करूच शकणार नाहीस, कारण तुला चांगलं माहितीये तू पुन्हा केलास तर मी तुझा जीव घेईन. असा वरी घेऊन जा त्याला. एक्सलेंट.
यू हॅव डन अ ग्रेट जॉब निशा. अगं राजू 2 महिन्यात पूर्णपणे बरा झालेला आहे आणि मुख्य म्हणजे त्याच्यात पॉझिटिव्ह बदल आहे आणि याचं सगळं श्रेय तुला आहे. मला? येस ऑफकोर्स. अगं तू केलेली सेवा श्रम त्याच सगळं फळ आहे. पण ट्रीटमेंट तुमची होती सर. अगं नुसती ट्रीटमेंट योग्य असून चालत नाही. अंमलात आणायला तुझ्यासारखी एफिशियंट नर्स लागते. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. खूप पुढे येशील. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. जग दिलेस तू साजणाला